महत्वाची बातमी ठाकरे गट मुंबईतील लोकसभेच्या 4 जागा लढणार। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। ठाकरे गट मुंबईमधल्या लोकसभेच्या 4 जागा लढणार। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईची याच्यामध्ये सहभाग आहे। ईशान्य मुंबईची जागा सुद्धा ठाकरे गट लढणार आहे। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत पुन्हा निवडणूक लढणार आहेत। महत्वाची आणि मोठी बातमी दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई लोकसभा लढवणार आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळणार आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांच्या नावाची चर्चा आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळणार। अक्षय मनकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, मातोश्रीच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली बैठक जी आहे ती झालेली आहे। मुंबईमधल्या 6 लोकसभा जागांपैकी शिवसेना जे आहे ते 4 लोकसभा जागा ज्या आहेत त्या निवडणूक लढणार असल्याची आपण संघटनेची गोष्ट खरं तर नक्कीच मुंबईमधील खासदार अरविंद सावंत तर दक्षिण मध्य मुंबईतून राज्यसभेचे माजी खासदार आणि देसाई हे निवडणुकीच्या रिंगणात असतील। तर ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीचे खासदार होते 2017 आता ते ठाकरे गटात आलेले आहेत। त्यामुळे ईशान्य मुंबईची जागा देखील ठाकरे गटाकडे लढवली जाईल आणि त्यासोबत उत्तर पश्चिम मुंबईची जागा ती शिवसेनेचे अमोल कीर्तीकर यांच्याकडनं लढवण्यात येईल आणि या सगळ्या नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाकरे गट मुंबईमधल्या 4 लोकसभेच्या जागा लढवणार आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा ठाकरे गट लढवणार आहे। ईशान्य मुंबईची जागा सुद्धा ठाकरे गट लढणार आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत हे पुन्हा निवडणूक लढवतील। दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई लोकसभा निवडणूक लढवतील। उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळणार आहे। महत्वाची बातमी आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांच्या नावाची चर्चा आहे।